मी इथे 1 वाटी भगर छान स्वच्छ धुवून ते 2 वाट्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. 1 वाटी भगरीला 2 वाट्या पाणी लागतात. 2 वाट्या पाण्यामध्ये भगर छान शिजते. त्यात थोडे मीठ घातले आणि याला छान आपण शिजवून घेणार आहोत. थोडी उकळी आली, पाणी आटले की त्यावर आपण झाकण ठेवूया. आधी जर झाकण ठेवले तर पाणी बाहेर निघते. झाकण ठेवून आपण ही भगर छान शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे एका कढईमध्ये 5 ते 6 मिरच्या मी अशा पांढुरक्या तळून घेणार आहे. भगरीच्या उसळीसोबत खायला मिरच्या छान लागतात. ह्या मिरच्या छान पांढुरक्या तळून झालेल्या आहे. आता या कढईमध्ये मी थोडे जिरे घालणार आहे. नंतर पातळ चिरलेले बटाटे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. बटाटे इथे आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे. बटाटे थोडे परतून झाले त्यात मिरची घालायचे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी यात घातलेल्या आहे आणि त्याही छान परतून घेऊ. बटाटे इथे आपल्याला शिजेपर्यंत परतायचे. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि परत बटाट्याला परतून घ्यायचे. सर्व बटाट्याला मीठ लागेल असे आपण याला परतून घेतलेले आहे. नंतर मी थोडे शेंगदाण्याचा कूट यात घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि हा कूट छान असा भाजून घ्यायचा. कूट भाजून झाला त्यात आपण शिजलेली भगर घातलेली आहे आणि छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत. उपवासासाठी ही भगरीची उसळ खूप स्वादिष्ट लागते. पचायलाही हलकी आणि झटपट होणारी आहे. साबुदाण्याच्या उसळीपेक्षा भगरीची उसळ टेस्टला चांगली आहे, पचायलाही हलकी आहे आणि दिवसभर शक्ती देणारी आहे. त्यात मी 2 चमचे आंबट दही घातलेले आहे. आंबट दही आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आणि छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत. इथे छान आपली उसळ परतून झालेली आहे. मी यात थोडी साखर घातली आणि छान भगरीला मी मिक्स करून घेतले आणि तयार आहे आपली छान अशी स्वादिष्ट भगरीची उसळ. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा.